नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे विदेशी व्यापारांचे प्रकार. हा भाग 2 आहे. कसला? भारताचा विदेशी व्यापार. भारताच्या विदेशी व्यापारामध्ये आपण काय बघितलं? भाग 1 मध्ये व्यापार म्हणजे काय आणि नंतर आपण बघितलं व्यापारांचे प्रकार कोणकोणते आहेत. आता आपण बघणार आहे विदेशी व्यापारांचे प्रकार. हा भाग 2. यात विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुन्हा निर्यात व्यापार. आयात व्यापार म्हणजे काय? आपण एक एक बघू. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात होईल. एका देशाने जर दुसऱ्या देशाकडून वस्तूची खरेदी केली असेल, कसं? समजा हा इंडिया आहे आणि हा चायना आहे. इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांनी चायनामध्ये बनणारी एखादी वस्तूची खरेदी केली. काय केली? खरेदी. तर ती वस्तू चायनामध्येच नाही राहणार. आपण जर मार्केटमध्ये गेलो आणि एखादा मोबाईल आयफोन तुम्ही विकत घेतला, तर दुकानमध्येच नाही राहणार, तो तुमच्या घरी येणार आहे. कुठे येणार आहे? मग ती चायनामध्ये बनणारी वस्तू कुठे येणार आहे? इंडियामध्ये येणार आहे. मग ती आयात झाली. एका देशाने जर दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू किंवा सेवांची खरेदी केली असेल, काय केली असेल? खरेदी. तर ती वस्तू कुठे येणार आहे? इंडिया. त्याला म्हणतात आयात व्यापार. आणि आयात व्यापार होतो तेव्हा त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतो. मग आपली काय कमी होते? डॉलर. आपले डॉलर द्यावे लागतात. मग आपण आयात करतो. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरण बघू आता. भारत, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशाकडून पेट्रोलियमची आयात करतो. आपण या देशांकडून पेट्रोल आयात करतो, म्हणजे खरेदी करतो त्यांच्याकडून. मग आपण ती घरी येते इंडियामध्ये. आता निर्यात व्यापार. आयात समजलं, तर निर्यात. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री. बघा, इथे खरेदी आहे, इथे विक्री आहे. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात होय. विक्री म्हणजे कसं काय? हा इंडिया आहे आणि हा परत चायना आहे. सेम उदाहरण घेऊ आपण. एका देशाने दुसऱ्या देशाला जर वस्तू व सेवा विकली असेल, समजा इंडियाने चायनाला विकली वस्तू, कुठेतरी वस्तू विकली, तर त्याच्याबद्दल आपल्याकडे काय येणार आहे? डॉलर. इथे काय होतं? डॉलर जात होतं, पैसे द्यावे लागत होते. इथे आपल्याला पैसे भेटणार आहे. विक्री म्हणजे निर्यात होईल, म्हणजे ती वस्तू बाहेर गेली. बघा, यांनी खरेदी केली म्हणून इथे बनणारी वस्तू जर चायनाने खरेदी केली तर बाउंड्री क्रॉस करून ती इंडियाच्या बाहेर जाणार आहे. बघ, गेली. इथे चायनामधून इंडियामध्ये येत होती, आली. दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू इंडियामध्ये आली, आयात, गेली, निर्यात. बस एवढाच. निर्यात व्यापाराचं उदाहरण बघू आपण. भारत, सिंगापूर, चीन इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूची निर्यात करतो. आपण या देशांना चहा, तांदूळ वगैरे निर्यात करतो, म्हणजे त्यांना विकतो. ते निर्यात झालं. यात तिसरा प्रकार कुठला आहे? आयात, निर्यात. आणि तिसरा पुन्हा निर्यात व्यापार. हा बघू आपण. लक्ष द्यावं थोडा. वस्तूची आयात करून, त्यावर प्रक्रिया. बघा, आधी आयात करायची, त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ते निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुन्हा निर्यात व्यापार असे म्हणतात. आता बघा, इथे आपण काय करत होतो? खरेदी करत होतो. इथे विक्री करत होतो. आणि इथे बघा, आता समजा हा इंडिया आहे. इंडियाने एखादा चायनामधून एखादी वस्तूची आयात केली. काय केली? आधी आयात केली. तिथे MIDCमध्ये त्यावर प्रक्रिया केली. काय केली? प्रक्रिया. समजा उदाहरण बघू. भारत थायलंडमधून रबर आयात करतो. रबर. आपण चायना जागी थायलंड करू. आता इंडिया थायलंडमधून रबर आयात करतो. रबर आयात केलं व त्यावर प्रक्रिया करून त्या जपानसारख्या दुसऱ्या देशाला पुन्हा निर्यात करतो. आता रबर आयात झालं. MIDCमध्ये आपण पाठवलं त्याला, आयात झालेलं रबरला. मग ते MIDC तर रबरचं टायर किंवा ट्यूब बनवलं. टायर, गाडीचे टायरच असतात, ते बनवलं. मग नंतर ते टायर बनल्यानंतर आपण ते दुसऱ्या देशाला, म्हणजे आपण जपानसारख्या देशाला ते निर्यात करू. आयात, प्रक्रिया करू त्यावर, आणि नंतर ती निर्यात करू. याला म्हणतात पुन्हा निर्यात. यामध्ये काय होतं आहे? वस्तू येत होती, आयात. निर्यात, वस्तू जात आहे. पुन्हा निर्यात, येत आहे, प्रक्रिया करू, परत जात आहे. आयात, निर्यात आणि पुन्हा निर्यात हे विदेशी व्यापाराचे प्रकार आहेत. आता आपण पुढे बघू. आपण आता बघू विदेशी व्यापाराची भूमिका. विदेशी व्यापाराची भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय भूमिका आहे ते आपण बघू. पहिली भूमिका आहे, परकीय चलन प्राप्त होते. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. कसे होते ते बघा. परकीय व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. याचा वापर विविध उत्पादन कार्यासाठी केला जातो. उत्पादन कार्यासाठी केला जातो म्हणजे डॉलर्स भेटतात, आपला पैसा भेटतो. पैसा आला की आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, उत्पादन अजून वाढवू शकतो. परकीय चलन कुठले असतात? डॉलर, पौंड आणि येन. कसं भेटतं? आपण विदेशी व्यापाराचे प्रकार बघताना आपण बघितलं होतं. एक असते आयात करणे
आणि एक निर्यात आणि पुनर्निर्यात. निर्यातमध्ये आपण काय करत होतो, आपली जी वस्तू होती ती दुसऱ्या देशाने विकत होतो म्हणजे ते आपल्या त्याच बदल्यात काय देणार आपल्याला, परकीय चलन देणार, काय डॉलर, पौंड आणि येन, आणि आपण ते आपल्या इकॉनॉमीमध्ये यूज करणार आहे. दुसरी काय आहे, गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापारामुळे गुंतवणुकीस कसं प्रोत्साहन मिळते ते बघा. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देते. कुठे, देशाच्या पलीकडे जाण्याची संधी उपलब्ध करून देते. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते. निर्याती म्हणजे आता बाजारपेठ उपलब्ध असतील तर त्यांना डिमांड वाढणार म्हणजे मागणी वाढणार. मागणी वाढली की त्यांना पुरवठा करावा लागणार आहे, आणि पुरवठा करण्यासाठी त्यांना ते निर्माण करणे म्हणजे निर्माण करण्याची गरज असणार आहे, म्हणजे ते निर्मिती करावी लागणार त्यांना, कारण मागणी वाढणार आहे. मागणी वाढली काय करावं लागणार त्यांना, ते उत्पादन वाढवण्याची प्रोत्साहन मिळणार आहे की आपल्याला उत्पादन वाढवायला पाहिजे, कारण की मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातील एकूण गुंतवणुकीच वाढ होते. आता समजा एक कंपनी एका महिन्याला एका दिवसाला 10 मोबाईल निर्माण करते. जर त्यांनी परकीय चलनमध्ये भाग घेतला तर त्या मोबाईलची त्यांना तिथे मागणी वाढणार आहे, म्हणजे त्यांना 10 ते 20 मोबाईल निर्माण करावे लागणार आहे. आणि ते करण्यासाठी त्यांना काय करणार आहे, आपली जी कंपनी आहे ती अजून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ते मोठी करावी लागणार आहे, म्हणजे आपल्याला त्याची उत्पादकता वाढवावी लागणार आहे. पहिला आहे विदेशी वापराची भूमिका, परकीय चलन प्राप्त. दुसरी काय, गुंतवणुकीस प्रोत्साहन. आणि तिसरी आपण बघू, किंमत पातळीत स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे कसे किंमत पातळी स्थैर्य होते ते बघू आपण. विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची स्थिती स्थिर होते. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किमतीतील स्थैर्य निर्माण होते. आता मागणी आणि पुरवठा याचा काय संबंध आहे, आपण तिसरा काहीतरी प्रकरणमध्ये आपण बघू. त्यात काय, लॉ ऑफ मागणी म्हणजे मागणीचा सिद्धांत आणि पुरवठाचा सिद्धांत आहे. हा काय सांगतो की जेव्हा पुरवठा वाढला किंवा मागणी वाढली की पुरवठा वाढवावा लागतो. आणि समजा हा पुरवठा आहे, मागणी वाढली की पुरवठा वाढवावा लागतो. जर मागणी वाढली आणि पुरवठा नाही वाढवला तर किंमत जास्त होते. किंमत वाढली आणि मागणी वाढली आणि पुरवठा पण वाढला की ती किंमत स्थैर्य राहते. आता आपण बघू, थोड्या दिवसाआधी कांद्याची प्राईस किती झाली होती, 80 रुपये पर के जी. किती रुपयाला मिळत होता, 80 रुपये पर के जीच्या. नंतर आपण काय केलं, सौदी अरेबियावरून परकीय व्यापार होता म्हणून आयात केलं, काय, कांदे आयात केलं सौदी अरेबियावरून. कांदे आयात केल्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये स्थैर्य निर्माण झालं, आणि त्यामुळे आता कांद्याची प्राईस 20 ते 25 रुपये के जी आहे. हे कशामुळे शक्य झालं, परकीय व्यापारामुळे. आपण आयात केला आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांची किंमत स्थैर्य राहण्यात मदत झाली, आणि किमती पातळी पण स्थैर्य कमी झाली. जेव्हा कुठली वस्तूची आपल्या भारतात किंमत वाढते तेव्हा आपण त्याचा आयात करतो, आणि आयात केल्यामुळे ती किंमत आपोआप खाली येते. आता आपण पुढे बघू. चौथी भूमिका काय आहे, बहुविध पर्यायांची उपलब्धता. विदेशी व्यापारामुळे बहुविध पर्यायांची उपलब्धता कशी होते ते बघू आपण. विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपात असल्यामुळे तो गुणात्मक आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो. उदाहरण, भारतामध्ये नोकिया या कंपनीचा मोबाईल मिळतो, पण विदेशी व्यापार असल्यामुळे आपण अमेरिकेकडून आयफोन आपल्या देशात आयात होऊ शकतो आणि आपण ते वापरू शकतो. विदेशी व्यापारामुळे काय होतं, विविध आपल्याला पर्याय उपलब्ध असतात. जर हा विदेशी व्यापार नसला असता तर आपल्याला नोकियाचा मोबाईल घ्यावंच लागलं असतं, पण विदेशी व्यापार असल्यामुळे आपण आयफोन घेणार, हा नोकिया घेणार नाही. म्हणजे त्यात एकतर आपण कंपॅरिझन करू शकतो, आणि दुसरा आपल्याकडे खूप पर्याय आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईल, सॅमसंग, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गाडी आपण बघितलं तर ओडी बघू, आपण मारुती सुझुकीच बघू. विदेशी व्यापार असल्यामुळे आपण काय दुसऱ्या देशाची चांगल्या वस्तू आहे ते वापरू शकतो. मग यामुळे आपल्या यामध्ये काय निर्माण होईल, तीव्र स्पर्धा निर्माण होते, आणि आपल्याला चांगल्या वस्तू देण्याची प्रयत्न करतात ते. तर पहिला काय होतं, विविध पर्यायांची उपलब्धता, ते आपण बघितलं नोकिया आणि आयफोन्स. आता पाचवा आणि लास्ट, प्रतिष्ठा व नावलौकिक. विदेशी व्यापारामुळे प्रतिष्ठा व नावलौकिक कोणाला प्राप्त होते बघा आपण. निर्यातदार देश आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळू शकतात. त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. पत म्हणजे विश्वास असतो. जो ग्राहक असतो त्याला त्यांच्या कंपनीच्या प्रत्येक विश्वास असतो. कसं ते बघा, उदाहरण, जापान, जर्मनी या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळाला आहे. आता बघा, जर्मनी आणि जापानची जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यांच्या, ते जगात उत्तम आहे. त्यांना त्यामुळे काय झालं आहे, आपण
त्यांना प्रतिष्ठाव नाव, जापानला आता इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये प्रतिष्ठा नाव लौकिक आहे, म्हणजे त्यावर लोकांचा विश्वास बसला आहे की द इज अ बेस्ट, जापान इज टेक्नॉलॉजीमध्ये बेस्ट आहे. आपण बघतो विदेशी व्यापाराची भूमिका. पहिले आपण काय बघितलं, परकीय चलन प्राप्त होतं. दुसरा, गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळतं. तिसरा, किंमत पातळीत स्थिर राहते. चौथा काय, बहुविध पर्यायांची उपलब्ध. आणि पाचवा काय, प्रतिष्ठा व नावलौकिक. आयात वस्तू आणि निर्यात वस्तू, आपण काय आयात करतो आणि काय निर्यात करतो. पहिला पेट्रोलियम 22.6% आपण निर्यात करतो. पहिला पेट्रोलियम. दुसरं काय, सोना 6%, खते 1.3%, लोह आणि पोलाद हे आपण आयात करतो. हे तुम्हाला पाठ करायचे आहे, मी फक्त नावे सांगतो, तुम्हाला पुस्तकामधून हे वाचायचे. पहिला काय, पेट्रोलियम, दुसरा सोना, तिसरा खते आणि चौथा लोह पोलाद. आता निर्यात काय काय करतोय, पहिले 5 वस्तू माहिती पाहिजे. पहिला, निर्यात आपण करतो पेट्रोलियम उत्पादने 20%. आता बघा, इथे आपण आयात पण पेट्रोलियम करतोय आणि निर्यात पण पहिल्या नंबरवर पेट्रोलियमच करतोय. आपण काय करतो, पेट्रोलियम आयात करताना कच्चा पेट्रोल आयात करतो आणि तर रिफायनरीजमध्ये टाकतो. आणि तो कच्चा पेट्रोल असतो, या जो तेल असतो कच्चा तेल, त्याला आपण रिफाईन करून पेट्रोल, डिझेल, व्हाईट पेट्रोल यामध्ये त्याला रिफाईन करतो आणि नंतर तेच एक्सपोर्ट करतो, म्हणजे त्याला शुद्धीकरण करून आपण एक्सपोर्ट करतो. हा पहिल्या नंबरवर काय, पेट्रोलियम. निर्यात करताना पेट्रोलियम पहिल्या नंबरवर आहे. इथे आयात करताना दुसरा सोना, बिस्किट आपण आयात करतो आणि त्याचे दागिने बनवून निर्यात करतो 13.3%. हे दोन सेम आहे, पेट्रोलियम आणि सोने, पेट्रोलियम वस्तू आणि रत्ने दागिने. थर्ड नंबरवर निर्यात काय करतो आपण, अभियांत्रिकी वस्तू 25%, म्हणजे गाडी, कम्प्युटर, त्यांचे जे मोटर असतात गाड्यांचे ते अभियांत्रिक वस्तू, म्हणजे इंजिनिअरिंग गुड्स म्हणतात. रसायने आणि रासायनिक उत्पादने 1.3% आहे ते. रसायने आणि रासायनिक उत्पादनेमध्ये काय आहे, आपले मेडिसिन्स आहे, औषधे वगैरे आपण निर्यात करतो. आणि 5व्या नंबरवर पण आपण काय करतो, कापड व तयार कपडे 11.3%, 11.3%. हे आपण आयात करतो, हे निर्यात करतो. आपलं निर्यात हे आयातावर अवलंबून असते. कसं, आपण जे आयात करतो तेच निर्यात करतो. कसं आयात, रिव्हिजन करू, पेट्रोलियम, सोनं, खते आणि लोह व पोलाद. पेट्रोलियम, सोनं, खते व लोह पोलाद. निर्यात करताना पेट्रोलियम उत्पादने, रत्ने व दागिने, अभियांत्रिक वस्तू, रसायने व रासायनिक उत्पादने म्हणजे मेडिसिन्स, कापड व तयार कपडे. हे 5 हे पाठ पाहिजे तुम्हाला, हा टेबल. आता आपण 2 संकल्पना बघू, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. हे 2 संकल्पना लास्टमध्ये. व्यवहार तोलमध्ये काय, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल. व्यवहार तोल नावाची एक पुस्तक आहे. काय, एक बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात त्याला, व्यवहार तोल असं लिहिलेला असतो. हे एक बुक आहे, पुस्तक. या पुस्तकात एका वर्षात आपण कोणकोणते आंतरराष्ट्रीय व्यवहार केले त्यांची पद्धतशीरपणे मांडणी केलेली असते. काय आयात केलं आहे, काय निर्यात केलं आहे, कोणत्या देशाहून किती केलं आहे, अमेरिकेहून किती केलं, चीनवरून किती केलं, जापानवरून काय केलं, हे सगळं यात लिहिलेलं असते व्यवहार तोलमध्ये. व्यापार तोलमध्ये काय असतं, विशिष्ट कालावधीत देशाचा आयात निर्यात मूल्यातील फरक. आयात मूल्यातील फरक म्हणजे व्यवहार तोल. व्यापार तोल, व्यापार तोल म्हणजे आयात, किती आयात केलं आणि किती निर्यात केलं याचे मूल्य म्हणजे फरक बघण्याचं काम करते. किती आहे बने का, हा फरक टेबल, हा टेबल तुम्हाला व्यवहार तोलमध्ये नाही, व्यापार तोलमध्ये भेटणार आहे, कारण तो फरक करण्याचं काम करतो. कशाला, आयात मूल्य आणि निर्यात मूल्य. आता बघा, हा आयात मूल्य आहे आणि हा निर्यात मूल्य आहे. जर आयात मूल्य हा कमी असेल निर्यात मूल्यापेक्षा, आयात मूल्य कमी असेल आणि निर्यात मूल्य जास्त असेल, आपण आयात कमी केली आणि निर्यात जास्त केली तर त्याला म्हणतात व्यापार अनुकूल. व्यापार फायद्याचा आहे, व्यापार अनुकूलमध्ये आपला, याला सरप्लस म्हणतात, ट्रेड सरप्लस. समजा आपण आयात केलं 100 रुपयाचे आणि निर्यात केलं 150 रुपयाचे, तर फायदा झाला किती रुपयाचे, 50. तर आपण सांगू शकतो की 50 रुपये आपला अनुकूल, व्यापार अनुकूल आहे, फायदा आहे. एक असतो प्रतिकूल व्यापार, ह्यात उलटं होतं. कसं, समजा आयात मूल्य आहे जास्त आणि निर्यात मूल्य आहे कमी, म्हणजे आयात मूल्य जास्त आहे आणि निर्यात मूल्य कमी आहे, तर त्याला म्हणतात प्रतिकूल व्यापार, आपलं नुकसान झाला. आयात मूल्य म्हणजे आता 100 रुपयाची वस्तू आपण आयात केली आणि 80 रुपये मूल्याची वस्तू आपण निर्यात केली, तर आपल्याला 20 रुपयाचं लॉस झालं. काय झालं, लॉस म्हणजेच प्रतिकूल व्यापार. अनुकूल व्यापार फायदा होत असेल तर, आणि प्रतिकूल व्यापार नुकसान होत असेल तर, हे बघण्याचं काम कोण करते, व्यापार तोल. संकल्पना व्यवहार तोल आणि
व्यापार तोल. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं. आपण पहिला काय बघितलं, विदेशी व्यापाराचे प्रकार. नंतर आपण काय बघितलं, विदेशी व्यापाराची भूमिका. नंतर आपण काय बघितलं, आयात वस्तू निर्यात वस्तू. आणि नंतर 2 संकल्पना, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. इथे हा भारताचा विदेशी व्यापार हा चॅप्टर ते कंप्लीट होतो. तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण चालू करू मागणीचे विश्लेषण, हा नवीन चॅप्टर चालू करू. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे भेटत राहील. तर भेटू आपण लवकरच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.